सैनिक टाकळीत गेल्या 70 वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या म्हसोबा मंदिराचं रूप पालटणार. आमदार यड्रावकर आणि हरी पाटील यांच्या प्रयत्नांना यश. सांस्कृतिक भवनाच्या स्लॅबचा शुभारंभ. शिरोळ तालुक्यातील सैनिकी परंपरेचं गाव म्हणून ओळख असलेल्या सैनिक टाकळी येथील ग्रामदैवत म्हसोबा मंदिर 70 वर्षापासून दुर्लक्षित होतं. दरम्यान टाकळी गावचे गतिशील नेते, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष, माजी सभापती हरिश्चंद्र पाटील यांनी गावातील म्हसोबा मंदिर अद्ययावत करायचं आणि भव्य दिव्य मंदिर व सभागृह उभा करण्याचा असा चंग बांधला आणि येथील म्हसोबा मंदिरासमोर असलेलं किचकट काढून लोकवर्गणीतून मंदिर बांधकामासाठी तयारी सुरू केली आहे. आणि याबाबत तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना भेटून मंदिराच्या सांस्कृतिक सभागृहासाठी निधीची मागणी केली. यावेळी आमदार यड्रावकर यांनी क्षणाचाही वेळ न घालवता, हरी तू कामाला लाग, निधी कमी पडू देणार नाही. म्हसोबा मंदिर सभागृहासाठी 10 लाखाचा निधी आमदार यड्रावकर यांनी दिला आणि या सभागृहाच्या पहिल्या मजल्याचा आज स्लॅबचा शुभारंभ गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यामुळे आमदार यड्रावकर आणि भाजपा नेते हरिश्चंद्र पाटील यांचं कौतुक होत आहे. दरम्यान यावेळी हरिश्चंद्र पाटील यांची भेट घेतली असता ते म्हणाले की गावात गेले 70 वर्षापासून ग्रामदैवत म्हसोबा देवाच्या मंदिर बांधकामाकडे दुर्लक्षच होतं. गावातील नागरिकांना, महिलांना म्हसोबा दर्शनासाठी किचकाटातून तसेच दलदलीतून मार्ग काढावा लागत होता. त्यामुळे लोकवर्गणीतून मंदिर बांधकाम करायचं असं ठरवलं आणि गावातील नागरिकांच्या मदतीनं कामाची सुरुवात केली आणि मला गावातील नागरिकांनी मोठं सहकार्य केलं. त्यामुळे मंदिर बांधकामासाठी पुढाकार घेतला. जवळपास 35 लाख खर्चाचं अद्ययावत मंदिर उभारण्यात येणार असून पहिल्या टप्प्यातील कामाची सुरुवात झाली असून यासाठी मंदिर सभागृहासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी 10 लाखाचा निधी दिला असून आज या सभागृहाच्या स्लॅबचा शुभारंभ करण्यात आला असून पाडव्यापर्यंत मंदिराचं बांधकाम पूर्ण करण्याचा मानस असून यापुढे देखील सत्ताधारी भाजप, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी, अजित पवार गट व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून सर्वच विकास कामं मार्गी लावणार असल्याचं हरी पाटील यांनी सांगितलं. यावेळी श्रीनिवास पाटील, महादेव इंगळे सर, सुधाकर गायकवाड, धनाजी पाटील सर, अनिल पाटील, विजय पाटील, DL माळगे, काकासू लोटे, विजय जाधव, शंकर वासमकर, संभाजी पाटील, शिवाजी पाटील, चेअरमन सुधीर पाटील, संजय घेवडे, कृष्णात आंबी, राजेंद्र पाटील, तातोबा शिरहट्टी, संभाजी गोते, बंडू शिरहट्टी, उत्तम पाटील, संजय पाटील, किरण बिरणगे, किरण पाटील, मारुती कोळेकर, संपत टील, चंद्रकांत वडर, वाल्मिक कोळी, अशोक गायकवाड, महिला बचत गट यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी टाकळीवाडीहून संदीप अडसूळ. सैनिक टाकळी ते पूर्वीपारपासून जे 60-70 वर्षापूर्वीपासून दुर्लक्षित असणारे ग्रामदैवत श्री म्हसोबा मंदिराचं काम हे गेली 70-80 वर्षापासून दुर्लक्षित होतं आणि ते काम पूर्ण करण्याची जिद्द मी व माझ्या सर्व सहकाऱ्यांनी एकत्र येऊन करण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नाला ह्या तालुक्याचे धडाडीचे आमदार आदरणीय डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर त्या साहेबांना आम्ही भेटलो, चेअरमन साहेबांना, आणि म्हणलं असं माझ्या गावातलं ही दुर्लक्षित मंदिर आहे, त्या मंदिराला आपण स्थानिक आमदार विकास निधीतून किंवा कुठल्याही ह्याच्यातून निधी आम्हाला देऊन हे मंदिर काम मला पूर्ण करायचं आहे, ही जिद्द माझी आहे. तर हरिभाऊ तू घाबरू नको, तुला मदत करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. 10 लाख रुपयेचा निधी तुम्हाला या मंदिर कामासाठी मी खुले सभागृह बांधकामासाठी देत आहोत. मग त्याचा पायाभरणी शुभारंभ केल्यापासून ते आज ह्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये ते काम पूर्णत्वाची वाटचाल करत आहे. आणि जे काही निधी जादा लागणार आहे तो सुद्धा निधी 10 लाख रुपये, जादा निधी 10 लाखाचा देण्याचं आश्वासन आजच आदरणीय डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकरांनी मला शब्द दिलेला आहे आणि त्यामुळं ते काम लवकरच पूर्ण होईल. आणि जे काय कळसाचं काम आहे, गाभाऱ्याचं काम आहे, ते आम्ही लोकवर्गणी आणि इतर देणगीदार लोकांच्याकडून, भक्तांच्याकडून घेऊन ते मंदिर पूर्ण करून गुढीपाडव्याच्या आत आम्ही एप्रिल महिन्याच्या आत त्याचं वास्तुशांती करून मोठा लोकार्पण कार्यक्रम नेते मंडळींच्या उपस्थितीत करणार आहोत. आणि त्याचबरोबर गावातील विविध कामं, विकास कामं आज आमच्या शिंदे गट असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, या गटाच्या माध्यमातून विकास कामांची घोडदौड आम्ही ह्या ठिकाणी टाकळी आणि टाकळी परिसरामध्ये चालू केलेली आहे. अशीच यशगाथा इथून पुढच्या कार्यक्रमात आणि कार्यामध्ये तुम्हाला सर्वांना दिसून येईल. आणि यड्रावकर साहेबांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी व माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो. आणि माधवराव गाडगेदादांनी पण आम्हाला ह्या कार्यक्रमाला हातभार लावण्याचं, मंदिराला अभिवचन दिलेलं आहे, ते पण लवकर पूर्ण करतील अशी इच्छा व्यक्त करून मी सर्वांचे